नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत अर्ज भरला असेल आणि तुम्ही त्या अंतर्गत तुमचं जे रक्कम आहे ते देखील भरली असेल तर तुम्ही तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करून घ्या. कारण काही शेतकऱ्यांना असे मेसेज आले आहेत की कृषी पंपाकरिता सौर कृषी पंपाकरिता कागदपत्रांच्या अपूर्तते अभावी आपला अर्ज प्रलंबित आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पुढील 7 दिवसाची आत करण्यात यावी, जेणेकरून आपल्या अर्जावर योग्य कार्यवाही करता येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संकेतस्थळावर भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. असे मेसेज तुम्हाला आले असेल तर तुम्ही लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. ते कागदपत्र वेगवेगळे असतील. कदाचित काही जणांचे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे असेल, किंवा काही जणांचे 7/12 अपलोड करायचे असेल, किंवा काही जण 7/12 तसेच बँक पासबुक अपलोड करायचं असेल तर हे कागदपत्र तुम्हाला त्या पोर्टलवर अपलोड करायचे आहेत. तर हे तुमचे अर्ज वापस का आले असतील तर वापस आले असण्याचं कारण एक म्हणजे तुमच्या जे तुम्ही गट नंबर दिला आहे त्या गट नंबरच्या 7/12वर बोर किंवा विहिरीची नोंद नसणे हे कारण त्याच्यामध्ये पहिलं कारण असेल. तसेच तुम्ही जे पासबुक अपलोड केलं असेल ते पासबुक स्पष्ट दिसत नसेल किंवा त्याची KYC झालेली नसेल, हे 2 कारण असू शकतात वापस येण्याचे. तसेच काही जणांचे सामायिक असू शकतात, विहीर किंवा बोर सामायिक असू शकतात, किंवा काही जणांच्या जमिनी सामायिक असू शकतात. तर त्यांचे देखील वापस आले असतील जर तुम्ही 100च्या बॉन्डवर तिथं नागरिकत्व प्रमाणपत्र अपलोड केलं नसेल तर. हे काही कारण आहेत ते अपलोड न होण्यामुळं तुमचं वापस आल्यामुळं. तसंच हे तुम्हाला आता 7 दिवसाच्या आत करण्यात यावी असं मेसेज अपलोड 7 दिवसात करण्यात यावी असं मेसेज आला आहे तुम्हाला. तर करून घ्या. ज्यांचे नाही जरी आला असेल तरी एकदा स्टेटस चेक करून घ्या. कारण जर तुम्ही पैसे भरून सुद्धा तुम्हाला जर ते मिळालं नाही तर ते पैशावर ठेवून तुमचं देखील नुकसान होतं आहे आणि ते तुम्हाला वेळ देखील लागते पंप बसायला. आणि कदाचित ह्याच कारणामुळे महाग लई जणांचे अर्ज बाद देखील झालेत. पैसे भरून अर्ज बाद झालेत. तर तुमचा अर्ज बाद होऊ नये म्हणून स्टेटस चेक करत राहा. तसंच असा मॅसेज जर आला असेल तर तुम्ही आमशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून देऊ. आमचा संपर्क शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र, मोबाईल नंबर 76 66 28 82 18. तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आम्ही तुम्हाला अपलोड करून देऊ. तसंच हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्राकडे नक्की शेअर करा. कारण त्यांनी जर फॉर्म भरला असेल, त्यांचं जर नुकसान झालं तर ते पण काय बरोबर वाटत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.